भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आलेत। आता पडळकर यांनी थेट बीड कारागृहावर आरोप करत बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचं काम होतंय असा आरोप केलाय। शिवाय यासाठी लाखो रुपयांचं आमिष देखील दाखवलं जात असल्याचं ते म्हणालेत। यानंतर पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। चला तर आजच्या व्हिडिओमधून हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, शिवाय बीड कारागृहात नेमकं चाललंय तरी काय, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा धर्मांतराच्या विषयावर बोलताना दिसले। यावेळी त्यांनी बीड कारागृहाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करताना त्यांनी दावा असा केलाय की बीड जिल्हा कारागृहात धर्मांतराचं काम सुरू आहे। कारागृहात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे आधी फोटो होते आणि ते आता काढून टाकण्यात आलेले आहेत आणि आता त्यांच्या जागी बायबलमधील श्लोक लिहिण्यात आल्याचं त्यांनी दावा केलाय। इतकंच नाही तर या महापुरुषांचे फोटो जिथे कचरा टाकतात त्या ठिकाणी टाकण्यात आल्याचा सुद्धा आरोप पडळकरांनी केलाय। इतकंच नाही तर पडळकर पुढे म्हणाले की जे तुरुंग अधिकारी आहेत पेट्रोस जोसेफ गायकवाड हे तिकडे धर्मांतराचं काम करतात। कैदी जेलमध्ये पूर्वी भजन कीर्तन करायचे, पण आता भजन कीर्तन हे पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि आता कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा, तुम्हाला लाखो रुपये देतो, अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। या मुद्द्यावर त्यांनी सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे। पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या प्रकारची तपासणी करण्याची सुद्धा मागणी केली आहे। याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे चौकशी करावी आणि त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करावं अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे हे तेच कारागृह आहे जे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं आणि आता पुन्हा एकदा, आणि यामागचं कारण म्हणजे असं की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीतील सदस्य सध्या याच कारागृहात शिक्षा भोगतायत। वाल्मिक कराडला कारागृहात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं आरोप यापूर्वी सुद्धा करण्यात आले होते। काही महिन्यांपूर्वी कराड गँग आणि गीते गँग यांच्यात तुरुंगातच झालेल्या गँगवॉरमुळे एकच खळबळ सुद्धा उडाली होती। यानंतर याच कारागृहात एका कैद्याकडे गांजा सुद्धा आढळला होता आणि इतकंच नाही तर तुरुंग अधीक्षक पेट्रोस गायकवाड यांचा एक व्हिडिओ सुद्धा मागे व्हायरल खूप झाला होता। गायकवाड यांची पर्सनल गाडी एक कैदी जो 10 वर्षांपासून तिथे शिक्षा भोगतोय तो त्यांची पर्सनल गाडी धुत होता आणि हे असं सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसून आलं होतं। शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात सुद्धा मुक्त संचार करत असल्याचं दिसलं होतं। यानंतर आता पुन्हा एकदा बीड जिल्हा कारागृह चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे। गोपीचंद पडळकर यांनी बीड कारागृहातील अधीक्षक पेट्रोस जोसेफ गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केलेत। या आरोपांबद्दल आता तुरुंगातील काही कैद्यांचे वकीलही पुढे आलेत। बीडमधील एका पत्रकार परिषदेत एका वकिलांनी त्यांच्या कैद्यांकडून त्यांना लेखी तक्रारी आल्या आहेत असं सांगितलंय। गोपीचंद पडळकर यांनी बीड कारागृहातील अधीक्षक पेट्रोस जोसेफ गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केलेत आणि या आरोपांबद्दल आता तुरुंगातील काही कैद्यांचे वकीलही पुढे आलेत। बीडमधील एका पत्रकार परिषदेत या वकिलांनी सांगितलं की त्यांच्या कैद्यांकडून त्यांना लेखी तक्रारी सुद्धा आल्यात। त्या तक्रारींमध्ये तुरुंगातील अधिकारी कैद्यांवर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत असल्याचं लिहिलेलं आहे। म्हणजेच कैद्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडण्यात येतंय असा आरोप त्यामध्ये करण्यात आलाय। वकिलांनी पुढे सांगितलं की बीड कारागृहाचे अधीक्षक गायकवाड हे शासकीय अधिकारी कमी आणि धर्म प्रचारक म्हणून जास्त काम करतायत असं त्यांच्या एकूण कामातूनच दिसून येतंय। जवळपास 10 वर्षांपासून तुरुंगाच्या मुख्यद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांचे फोटो होते, पण आता ते फोटो काढून टाकण्यात आलेले आहेत। त्यामुळे या अधिकाऱ्यांनी शासकीय पदाचा गैरवापर केला असून कारागृहात धर्मप्रचार सुरू असल्याचं गंभीर आरोप वकिलांकडून सुद्धा करण्यात आलेत। याशिवाय तुम्हाला माहिती आहे का, गोपीचंद पडळकर यांनी याआधी सुद्धा धर्मांतरावर आवाज उठवलेला होता। एकदा त्यावर सुद्धा आपण नजर टाकूया। आमदार गोपीचंद पडळकर यांनी 23 मार्च 2023 रोजी विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना मांडत लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या चर्चेला सुरुवात केली होती आणि तेव्हा त्यांनी प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह राज्य सरकारकडे धर्मांतराविरोधी कायदा आणण्याची मागणी सुद्धा केली होती। सांगलीमधील ऋतुजा नावाच्या हिंदू कुटुंबातील मुलीचं फसवून धर्मांतर झालेल्या ख्रिश्चन समाजातील मुलाशी लग्न लावण्यात आलं होतं आणि त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता। तसंच तिच्या पोटातील मुलावर देखील ख्रिश्चन पद्धतीनं गर्भसंस्कार व्हावेत असा दबाव टाकल्यानंतर तिनं गर्भातील 7 महिन्याच्या मुलासह आत्महत्या केली होती। या विरोधात सांगलीत मशाल मोर्चा आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं धर्मांतर विरोधात पुण्यात मोर्चा काढला होता, ज्यात पडळकरांनी सहभाग घेतला होता। त्यावेळी पडळकर म्हणाले होते की धर्मांतराचे प्रकार आता गावोगावी सुरू झालेत।
असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून गावागावातून या लोकांविरोधात पेटून उठलं पाहिजे असं ते म्हणाले होते। याशिवाय जे धर्मांतर घडवणारे गावात येतात त्यांना ठोकून काढा, तुडवले तर 1 ते 2 लाख रुपये, कायमचे घरी बसवले तर 3 लाख आणि सैराट केला तर 11 लाखांचं बक्षीस मी वैयक्तिकरित्या देईल असं आक्षेपार्ह वक्तव्य पडळकरांनी याआधी केलं होतं। शिवाय ख्रिश्चन धर्मगुरू आणि धर्मांतर यावर टीका करत पडळकर म्हणाले होते की एकीकडे सर्व धर्म समभाव म्हणायचं आणि मग हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतर का केलं जातंय? आम्ही हिंदू धर्मातील लोक तुम्हा कोणाला धर्म बदला म्हणून फसवणूक करतो का? आम्ही आमिष दाखवतो का? असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला होता। दरम्यान जेव्हा जेव्हा पडळकरांच्या ख्रिश्चनच्या धर्मप्रचारांकडून होणाऱ्या धर्मांतरावर भूमिका घेतल्यानं ख्रिश्चन समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली होती आणि त्यांनी केलेलं विधान हे धार्मिक भावना दुखावणारं आणि समाजात द्वेष निर्माण करणारं असल्याचं ख्रिश्चन समाजानं म्हटलं होतं। तर पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ख्रिश्चन समाजानं केली होती। फक्त पडळकरच नाही तर प्रसाद लाड यांनी सुद्धा याबद्दल भाष्य केलं होतं। विधान परिषदेत ते म्हणाले होते की हे पूर्वनियोजित कट कारस्थान आहे, गरीब मुलींची फसवणूक करून धर्मांतर करण्याचं हे षडयंत्र आहे। या प्रवृत्ती कोण आहेत? हे रॅकेट कोण चालवतं? बाहेरच्या देशातून पैसे दिले जातात, फक्त हिंदू धर्मातील मुलीबद्दल नाही तर आदिवासी मुली आणि ख्रिश्चन धर्मातील मुली यांचाही हा प्रश्न आहे। महाराष्ट्रात हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना प्रलोभन देऊन बळजबरीनं त्यांना दुसरा धर्म स्वीकारण्यास म्हणजेच धर्मांतर करण्यास त्यांना भाग पाडलं जातं। अशा आपण अनेक घटना पाहिल्यात, ऐकलेल्या सुद्धा आहेत, यावर अनेक चित्रपट सुद्धा आलेले आहेत। मात्र आता कायद्यात काय लिहिलंय तर राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, पण कोणालाही गैरफायदा घेण्याचा अधिकार दिलेला नाहीये। म्हणजेच बळजबरीनं किंवा प्रलोभनानं धर्मांतर केल्यास कायद्यानं शिक्षेची तरतूद आहेच, कारण मुळात तो गुन्हाच मानला जातोय आणि वेगवेगळ्या राज्यात बळजबरीनं धर्मांतर केल्यास वेगवेगळी शिक्षा देखील देण्यात येते। मात्र आता चर्चेत असलेलं बीडचं कारागृह, त्यात सुरू असणारं धर्मांतराचं षडयंत्र, शासकीय अधिकाऱ्यांची मनमानी आणि गोपीचंद पडळकरांचे आरोप याबद्दल पुढे काय घडणार, कोणती कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।